नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेंडे अकॅडमी बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री पार्ट 2 ट्रायंगल फॉर 5th to 10th यामध्ये आपलं स्वागत आहे. ट्रायंगल्स त्रिकोण डेफिनेशन म्हणजे त्याची व्याख्या 3 नॉन कॉलिनियर पॉइंट जॉइंट रिस्पेक्टिव्हली विच मेक ट्रायंगल 3 नैकरेषीय बिंदू ना आपण एकत्र पट्टीने जोडलं तर त्यापासून त्रिकोण ही आकृती मिळेल. जी आकृती दिलेली आहे ट्रायंगल ए बी सी मध्ये ए बी आणि सी हे नॉन कॉलिनियर पॉइंट आहेत, त्यांना क्रमाने जोडलं असता आपल्याला त्रिकोण ही आकृती मिळते. एलिमेंट ऑफ ट्रायंगल 6 त्रिकोणाचे एकूण 6 घटक असतात. जसे आपल्या शरीराचे घटक असतात नाक, डोळे, तोंड, हात, पाय, तसे त्रिकोण ही जी आकृती आहे त्याचे सुद्धा घटक असतात. तर एकूण घटक त्रिकोणाचे 6 असतात. त्यापैकी एक 3 साइड, तर ह्या त्रिकोणाला 3 बाजू आहेत. तर कोणत्या बाजू आहेत तर ए आणि बी बिंदूंना जोडणारी जी बाजू आहे ए बी, त्यानंतर बाजू बी सी, त्यानंतर बाजू ए सी, अशा त्रिकोणाला 3 बाजू असतात. दुसरा आहे 3 अँगल. या त्रिकोणामध्ये ट्रायंगलमध्ये 3 कोन असतात. तर ते कोणकोणते आहेत तर त्यास आपण एकाक्षरी सुद्धा सिंगल लेटरमध्ये सुद्धा वाचू शकतो. तर अँगल ए म्हणजे हा वर्टिकल पॉईंट आहे, म्हणजे शिरोबिंदू आहे. और त्याला आपण 3 अक्षरी वाचायचं असेल तर हे जे वर्टिकल पॉईंट ए आहे तो मिडलमध्ये म्हणजे मध्यभागी घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला ह्या पद्धतीने वाचता येईल अँगल ए और अँगल बी ए सी और अँगल सी ए बी. त्याचप्रमाणे अँगल बी और अँगल बी सी ए और अँगल सी बी ए. त्याचप्रमाणे अँगल सी और अँगल ए सी बी और अँगल बी सी ए. या पद्धतीने जो कोन तुम्हाला वाचायचा आहे, रीड करायचा आहे, म्हणजे वर्टिकल पॉईंट हा मध्ये आला पाहिजे. तो घेताना सिंगलमध्ये घ्यायचा असेल तर सिंगलमध्ये घेऊ शकता, किंवा 3 अक्षरी घ्यायचा असेल तर तो जो कोन आहे तो ज्या भुजांमध्ये झालेला आहे त्या सरळ किंवा परत उलट्या दिशेने वाचलं तरी तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, तो वर्टिकल पॉईंट हा मध्ये आला पाहिजे. अ ट्रायंगल इज अ क्लोज फिगर मेड बाय जॉइनिंग 3 नॉन कॉलिनियर पॉइंट्स बाय लाइन सेगमेंट्स. द vertical sides and angles of a triangle are called the parts of the triangle. म्हणजे त्रिकोणामध्ये जे 3 नैकरेषीय बिंदू जोडले असता आपल्याला त्रिकोण ही आकृती मिळाल्यानंतर त्याचे बिंदू, रेषाखंड, शिरोबिंदू, बाजू आणि कोन हे त्या त्रिकोणाचे घटक किंवा भाग असतात. The sum of the measure of the 3 angles of a triangle is 180 degree. त्रिकोणाच्या तिन्ही अंतर्गत कोनांची टोटल बेरीज ही 180 अंश असते. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामध्ये जर आपण पहिली जी आकृती पाहिलेली आहे ट्रायंगल ए बी सी, याचं सिंगल लेटरमध्ये जर रीड केलं तर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच त्याला पुढे जाऊन पाय सुद्धा म्हणतात. म्हणजे पाय जे आहे ती 180 डिग्रीचा सिम्बॉल आहे. तसं आपण सूत्रामध्ये जर पायाचं झालं तर पायची किंमत 22/7 असते. पण जर अँगलच्या दृष्टीने पाहायला गेलं तर पाय ही 180 अंशासाठी सुद्धा वापरली जाते. टाईप ऑफ ट्रायंगल. एक टाईप ऑफ ट्रायंगल्स बेस ऑन अँगल्स. त्रिकोणाचे जे प्रकार आहेत जे आपल्याला बघायचे आहेत त्यापैकी कोनांवरून जर त्रिकोणांचे प्रकार पडत असतील तर ते कोणते आहेत तर एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजेच लघुकोन त्रिकोण. यास ऑल अँगल लेस दॅन 90 डिग्री. या लघुकोन त्रिकोणा 3 कोन असतात. ते तिन्ही कोन हे 90 अंशापेक्षा लहान असतात.
याच्या अगोदर आपण पाहिलेलंच आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज ही 180 अंश यावी लागते. जर असा प्रश्न आला की त्रिकोणामध्ये जर आपल्याला 2 कोन दिले आणि तिसरा काढायचा असेल तर त्या 2 कोनांची बेरीज ही एकूण 180 मधून वजा करायची आहे, म्हणजेच राहिलेला कोन आपल्याला मिळेल. त्यानंतर दुसरा कोनावरून प्रकार आहे ऑब्ट्युअस अँगल्स ट्रँगल. तर विशाल कोन त्रिकोण हा जो आहे तर तो कसा ओळखायचा? ओनली वन ऑफ द अँगल मोर दॅन 90 डिग्री. तर आता लघुकोन त्रिकोणामध्ये तिन्ही कोन 90 अंशापेक्षा लहान असतात, तर विशाल कोन त्रिकोणामध्ये हे तिन्ही कोनांचा विचार न करता 3 कोनांपैकी एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो. बाकीचे जे राहिलेले ते लघुकोनच असणार आहे, म्हणजे ॲक्यूट अँगलच असणार आहे. पण 3 कोनांपैकी एक कोन 90 अंशापेक्षा मोठा म्हणजेच 180 पेक्षा लहान म्हणजे ऑब्ट्युअस अँगल असतो. तर असा जर त्रिकोणामध्ये 3 कोनांपैकी कोन असेल तर तो प्रकार ऑब्ट्युअस अँगल ट्रँगलमध्ये येतो. तिसरा प्रकार आहे राईट अँगल ट्रँगल म्हणजे काटकोन त्रिकोण. यामध्ये त्रिकोणाच्या 3 अंतर्गत कोनांपैकी एक कोन 90 अंशाचा असणं गरजेचं असतं. असा जर 90 अंशाचा कोन त्या 3 कोनांपैकी असेल तर अशा त्रिकोणास राईट अँगल ट्रँगल म्हणजेच काटकोन त्रिकोण म्हणतात. या पद्धतीने त्रिकोणाचे कोनांवरून 3 प्रकार पडतात. एक ॲक्यूट अँगल ट्रँगल म्हणजे लघुकोन त्रिकोण, यामध्ये तिन्ही कोन 90 अंशापेक्षा लहान असतात. दुसरा आहे ऑब्ट्युअस अँगल ट्रँगल म्हणजे विशाल कोन त्रिकोण. यामध्ये 3 कोनांपैकी एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो. तर तिसरा आहे राईट अँगल ट्रँगल म्हणजेच काटकोन त्रिकोण. यामध्ये 3 कोनांपैकी एक कोन 90 अंशा इतका असतो. 2 टाइप्स ऑफ ट्रँगल्स बेस ऑन साइड्स. आता आपल्याला त्रिकोणाचे प्रकार बघायचे आहेत, पण ते बाजूवरून कसे पडतात ते बघायचे आहेत. तर त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि 3 कोन असतात. तर कोनांवरून आपण त्रिकोणाचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. आता आपल्याला बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार बघायचे आहेत. तर त्यापैकी इक्विलेटर ट्रँगल म्हणजे समभुज त्रिकोण. यामध्ये त्रिकोणाच्या 3 ज्या बाजू आहेत त्या तिन्ही बाजू समान म्हणजेच एकरूप असतात. ऑल साइड आर इक्वल म्हणजे तिन्ही बाजू हा समान असतात. अशा त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण म्हणजेच इंग्रजीमध्ये इक्विलेटर ट्रँगल असं म्हणतो. पुढचा प्रकार आहे आयसोस्कॅलन ट्रँगल. तर यामध्ये त्रिकोणाच्या 3 बाजूंपैकी 2 बाजू जर समान लांबीच्या असतील म्हणजेच ओनली 2 साइड आर इक्वल, तर अशा त्रिकोणास आपण आयसोस्कॅलन ट्रँगल असं म्हणणार आहोत. त्याला मराठीमध्ये समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. त्यापुढचा प्रकार आहे स्कॅलन ट्रँगल म्हणजेच विषमभुज त्रिकोण. यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या वेगवेगळ्या लांबीच्या असतात. त्यांच्या वेगवेगळ्या लेंथ ज्या असल्यामुळे या त्रिकोणाला ऑल साइड आर डिफरंट साइज म्हणजेच तिन्ही बाजू भिन्न लांबीच्या असतात. तर अशा प्रकारे त्रिकोणाच्या आपण बाजूवरून म्हणजे टाइप्स ऑफ ट्रँगल बेस ऑन साइड्स म्हणजे बाजूवरून 3 प्रकार पाहिले. तर पहिला जो प्रकार आहे इक्विलेटर ट्रँगल, यामध्ये तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात. त्यानंतर आयसोस्कॅलन ट्रँगल समद्विभुज त्रिकोण, यामध्ये त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या असतात. त्यानंतर स्कॅलन ट्रँगल, यामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही बाजू भिन्न लांबीच्या असतात. अल्टिट्यूड ऑफ ट्रँगल, यामध्ये त्रिकोणाची उंची म्हणजे हाईट जी आहे तर ती कशी दाखवायची आहे, ती कशी असते याबद्दल माहिती मिळूया. इथे या फिगरमध्ये आकृतीमध्ये आपल्याला ट्रँगल ABC हा दिलेला आहे. ए ह्या वर्टेक्स पॉईंटमधून त्याच्या अपोजिट साईड BC यावर वर्टेक्स पॉईंट Aमधून त्याच्या अपोजिट साईड BC वर ॲल्टिट्यूड्स म्हणजेच हाईट
म्हणजेच परपेंडिक्युलर हा आपण AD हा टाकला तर त्याचं आपण चिन्हामध्ये कशा प्रकारे लिहिणार आहोत. सेग AD परपेंडिक्युलर साइड BC. याचा अर्थ असा आहे की AD ही बाजू BC ला 90 अंशामध्ये छेदते. मेडियन्स ऑफ अ ट्रँगल्स म्हणजे त्रिकोणाच्या मध्यगा. तर या त्रिकोण PQR यामध्ये आपण P ह्या वर्टेक्स पॉईंटमधून त्याच्या अपोजिट साईड QR चा मिड पॉईंट घेऊन PS जोडला तर आपल्याला PS ही मेडियन म्हणजे त्रिकोणाची ह्या QR बाजूची मध्यगा मिळेल. तर ती अशी असेल, सेक PS इज मेडियन ऑफ साईड QR पॉईंट S इज मिड पॉईंट. म्हणजेच त्रिकोण PQR मध्ये PS ही त्रिकोणाची मध्यगा आहे आणि S हा मध्यबिंदू आहे. म्हणजे S मध्ये QR बाजूचे 2 समान भाग होतात. आता जर असा प्रश्न आला की QR पूर्ण दिले आहे तर त्याचे होणारे 2 समान भाग किती लांबीचे असतील, तर त्यासाठी सूत्र असं आहे. सो QR इज इक्वल टू SR इक्वल 1 ऑफ QR. तर ह्या सूत्रानुसार तुम्ही त्या जे होणारे 2 भाग आहेत त्याची लांबी काढू शकता. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स म्हणजे त्रिकोणाला लंब असणे आणि त्या ज्या बाजूवर लंब आहे त्या बाजूचे 2 समान भाग करणे म्हणजे लंब दुभाजक. तर या त्रिकोणामध्ये ट्रँगल XYZ या आकृतीमध्ये P पॉईंटमध्ये X ह्या वर्टेक्स पॉईंटमधून त्याच्या अपोजिट साईड YZ यावर XP हा परपेंडिक्युलर असा टाकला की YZ चे 2 समान भाग होतील. तर अशा वेळेस या XP ला YZ चा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे लंबदुभाजक म्हणू शकतो. तो खालील प्रमाणे सेग XP perpendicular side YZ and seg XP is median of side YZ and point P is midpoint of side YZ. So YP is equal to PZ is equal to 1/2 मल्टिपल YZ. तर ह्या सूत्रानुसार तुम्ही मागील पद्धतीने मीडियनमध्ये सुद्धा जे सूत्र वापरलं ते इथं वापरून इथे तुम्ही ह्या समान भागांची लांबी काढू शकता. प्रॉपर्टी ऑफ ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रँगल. त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे गुणधर्म यामध्ये आपण बघणार आहोत. प्रथम आपण त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजे काय याबद्दल माहिती मिळूया. तर इथे ट्रँगल PQR मध्ये जर QR ही रे पुढे वाढवल्यानंतर S हा बिंदू त्यावर घेतला म्हणून अँगल PRS हा एक्सटेरियर अँगल आहे म्हणजे त्रिकोणाचा बाह्यकोन आहे. त्रिकोणाच्या अंतर्गत कोनाशी रेषे जोडी तयार करणाऱ्या कोनास त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणतात. तर इफ अँगल PRS इज ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रँगल PQR then angle PRS greater than angle P and angle PRS greater than angle Q. अँगल PRS शी रेषी जोडी तयार करणारा त्रिकोणाचा अंतर्गत कोन सोडून जे कोन राहतात त्या कोनांना त्रिकोणाचे दूरस्थ आंतरकोन म्हणतात. तर या बाह्यकोनापासून दूर असणारे अँगल P आणि Q आहेत. हा जो अँगल PRS हा बाह्यकोन हा त्रिकोणाच्या अंतर्गत दूरस्थ कोनांपेक्षा मोठा असणार आहे. सो ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रँगल इज ग्रेटर दॅन इट्स रिमोट इंटेरियर अँगल. म्हणजेच त्रिकोणाच्या अंतर्गत दूरस्थ कोनापेक्षा त्रिकोणाचा बाह्यकोन हा मोठा असतो. बाह्यकोनाबद्दल आणखी एक गुणधर्म बघायचा आहे, प्रॉपर्टी बघायची. द मेजर ऑफ ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रँगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. आता यामध्ये बाह्यकोन जो आपल्याला दिलेला आहे आकृतीमध्ये अँगल PRS हा जो आहे
ह्या त्रिकोणाच्या अंतर्गत दूरस्थ अंतर्गत जे कोन आहे पी आणि क्यू या दोघांच्या एकूण बेरजे इतका असतो. यावर प्रश्नसुद्धा विचारला जातो. समजा अँगल पी आणि क्यू हे दोन दिले असेल तर बाह्यकोनाचं मेजरमेंट जर काढताना समजा पी हा तुम्हाला 50 अंश दिलेला आहे आणि क्यू हा 30 अंश दिलेला आहे, तर आपल्याला हा बाह्यकोन काढायचा असेल तर 50 आणि 30 या दोघांची टोटल बेरीज ही 80 अंश येते. तर हा बाह्यकोन जो आहे PRS हा टोटल 80 म्हणजे 80 डिग्रीचा होईल. म्हणून आपल्याला हे सूत्र पाठ करावं लागेल. अँगल PRS इज इक्वल टू अँगल QPR प्लस अँगल PQR, म्हणजेच बाह्यकोनाचं माप हे त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या बेरजे इतकं असतं. इच अ ट्रायंगल टोटल 6 अँड एक्सटेरियर अँगल्स. कोणताही त्रिकोण घेतला असता त्या त्रिकोणास एकूण 6 बाह्यकोन असतात. प्रत्येक त्रिकोणास एकूण 3 अंतर्गत कोन असतात आणि प्रत्येक अंतर्गत कोनाशी रेषी जोडी तयार करणाऱ्या कोनाला बाह्यकोन म्हणतात. असे प्रत्येक अंतर्गत कोनाला 2 बाह्यकोन असतात. तर एकूण 3 कोनांना टोटल 6 बाह्यकोन येतात. तर ते कसे आहेत तर आपण क्रमाने बघूया. वरील आकृतीमध्ये एक अँगल ACS, 2 अँगल BCN, 3 अँगल CBQ, 4 अँगल ABR, 5 अँगल PAC आणि 6 अँगल BAM. ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाची नावं देणार आहात. त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे बाह्यकोन लिहायचे आहेत. म्हणजे ह्या आकृतीमध्ये ज्या पद्धतीने दाखवलेत ते बाह्यकोन हे आहेत. तुम्हाला जर वेगळी आकृती दिली तर त्या आकृतीवरून तुम्हाला ते बाह्यकोन लिहायचे आहेत. फक्त ते बाह्यकोन कुठं आहेत हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायला लागेल. बाह्यकोनाबद्दल आणखी एक गुणधर्म बघूया. द सम ऑफ एक्सटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल obtained by extending its sides the same direction is 360 degree. जर त्रिकोणाच्या अंतर्गत कोन एकाच दिशेने जर त्याच्या बाजू वाढवल्या तर हे जे 3 बाह्यकोन मिळतील या तिन्ही बाह्यकोनांची एकूण बेरीज म्हणजे सम ही 360 अंश असते, म्हणजेच 360 डिग्री असते. तर आता इथे एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये तुम्हाला समजून येईल. इन ट्रायंगल ABC अँगल PAB अँगल QBC अँड अँगल ACR आर एक्सटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल ABC. सो अँगल PAB प्लस अँगल QBC प्लस अँगल ACR इज इक्वल टू 360 डिग्री. पिंक या गुलाबी रंगाने जे 3 बाह्यकोन दाखवले आहेत त्या तिन्ही कोनांची जर बेरीज केली तर ती 360 अंश असते. हा गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणखी एक आपल्याला गुणधर्म बघायचा आहे बाह्यकोनाचा. इथे आकृतीमध्ये ट्रायंगल ABC याची जो BC साईड पुढे वाढवल्यानंतर D बिंदू घेतल्या तर आपल्याला अँगल ACD हा C कोनाशी लायनर अँगल तयार करतो. म्हणून अँगल ACD हा त्याचा एक्सटेरियर अँगल म्हणजे बाह्यकोन होईल. तर जो इंटेरियर अँगल C आहे आणि बाह्यकोन ACD आहे ह्या टोटल दोघांची बेरीज हा लायनर अँगल असल्यामुळे 180 डिग्री अशी होईल. तर बघूया आपण. अँगल ACB प्लस अँगल ACD इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन लायनर पेअर सम 180 डिग्री. याचाच अर्थ असा आहे की त्रिकोणाच्या अंतर्गत कोनाशी रेषी जोडित करणारा बाह्यकोन
आणि अंतर्गत कोन या दोघांची एकूण बेरीज 180 अंश असते. या प्रॉपर्टीचा उपयोग करून म्हणजे या गुणधर्माचा उपयोग करून काही एक्झाम्पल उदाहरणं सुद्धा तुम्हाला सोडवता येतील. एक्झाम्पल समजा असं असेल की हा जो ACB म्हणजे C जो ट्रँगलचा इंटेरियर अँगल आहे त्याचं जर मेजरमेंट 30 डिग्री दिलं असेल तर हा अँगल ACD हा बाह्य कोन जर आपल्याला काढायचा असेल तर 180 डिग्रीमधून 30 डिग्री मायनस केल्यानंतर 150 डिग्री हा त्याचा बाह्य कोन मेजरमेंट येईल. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. जर त्रिकोणामध्ये पाया आणि उंची दिले असेल तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं साधारण सूत्र असं आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर ह्या सूत्रानुसार आपल्याला पाया आणि उंची दिली असेल तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येतं. तर इथे जी आकृती दिलेली आहे ट्रायंगल ABC यामध्ये BC यावर AD ही परपेंडिक्युलर आहे म्हणजे BC हा पाया आहे आणि AD ही त्याची उंची म्हणजे हाईट आहे. तर ह्या आकृतीनुसार एरिया ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू BC इंटू AD असं सूत्र वापरून तुम्हाला ह्या ट्रायंगलचं एरिया काढता येईल. या सूत्राचा वापर करून तुम्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकता. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू प्रोडक्ट ऑफ साइड्स मेकिंग राईट अँगल. जर तुम्हाला काटकोन त्रिकोण दिला असेल तर ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढताना 1/2 काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे ज्या दोन भुजांमध्ये काटकोन 90 अंशाचा कोन होत असतो ह्या दोन्ही बाजूंचा गुणाकार असं त्याचं सूत्र आहे. काटकोन त्रिकोणामध्ये जो 90 अंशाचा कोन असतो त्याच्या अपोजिट साइड जे आहे त्यास हायपोटेनियस त्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण असं म्हणतात. तर ह्या आकृतीमध्ये ट्रायंगल PQR त्यामध्ये Q या ठिकाणी 90 डिग्रीचं साइन दिलेलं आहे म्हणजे तो काटकोन आहे 90 अंशाचा कोन आहे. तर ज्या त्रिकोणामध्ये 3 कोनांपैकी एक कोन 90 अंशाचा असतो अशा त्रिकोणाला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोण म्हणतो. तर Q हा जो वर्टेक्स पॉइंट आहे त्याचे अपोजिट साइड जे आहे PR हा त्याचा कर्ण म्हणजे हायपोटेनिस आहे. तर जर आपल्याला काटकोन त्रिकोण दिला असेल तर त्याचं क्षेत्रफळ म्हणजेच एरिया काढायचं असेल तर एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू जे काटकोन करणाऱ्या बाजू आहेत ज्या बाजूंमध्ये 90 अंशाचा कोन होतो तर अशा बाजू आहे PQ इंटू QR. सेमी पेरिमीटर ऑफ ट्रायंगल त्याचा सिम्बॉल आहे S इज इक्वल टू A + B + C डिवाइड बाय 2. फॉर्म्युला इज नाउन ॲज हेरॉन्स फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू रूट मध्ये S ब्रॅकेटमध्ये S मायनस A ब्रॅकेट कंप्लीट दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये S मायनस B ब्रॅकेट कंप्लीट तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये S मायनस C ब्रॅकेट कंप्लीट. यामध्ये त्रिकोणाची जी आकृती दिलेली आहे त्या त्रिकोणाच्या आकृतीच्या बाजूंना जी लांबी दाखवली आहे ती A, B आणि C या अक्षरांनी दाखवली आहे. तर जर त्रिकोणाचं पूर्ण तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती टोटल पेरिमीटर तर आपल्याला सेमी पेरिमीटर जर काढायचं असेल तर त्या सिम्बॉल आहे S. तर हा जो पेरिमीटर म्हणजे अर्धपरिमिती जर त्रिकोणाची काढायची असेल तर त्याचं सूत्र असं आहे तर तिन्ही बाजूंची बेरीज करून त्याला 2 ने डिवाइड करायचं म्हणजे 2 ने भागायचं आहे. हे जे सूत्र आपण वापरणार आहोत ते हेरॉन्स फॉर्म्युला म्हणून प्रसिद्ध आहे. तर यामध्ये ह्या सूत्राचा वापर करून आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. यामध्ये आपल्याला त्रिकोणामध्ये उंची दिली नसेल किंवा तो काटकोन त्रिकोण दिला नसेल आणि
जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या दिल्या असतील तर ह्या सूत्राचा वापर करून आपण त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळ काढू शकतो. एरिया ऑफ इक्विलेटर ट्रायंगल म्हणजे समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र असं आहे इक्वल टू √3 डिवाइड बाय 4 इंटू साईड स्क्वेअर. तर ह्या सूत्रानुसार आपण समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर √3/4 गुणिले बाजूचा वर्ग. यामध्ये त्रिकोण जो इक्विलेटर आहे त्यामध्ये तिन्ही बाजू समान असतात. द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द ऑर्थोसेंटर ऑफ द ट्रायंगल. इट इज डिनोट बाय ओ. त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदूंच्या समोरील बाजूवर लंब काढले तर ते लंब जे त्रिकोणाचे तिन्ही लंब ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला ऑर्थोसेंटर म्हणतात. त्यास आपण ओ या अक्षरांनी निर्देशित करणार आहोत. या शेजारील आकृतीमध्ये ट्रायंगल ABC यामध्ये ए या वर्टेक्स पॉईंटमधून त्याची अपोजिट साईड BC वर परपेंडिक्युलर AQ टाकलेला आहे. त्याचप्रमाणे B या वर्टेक्स पॉईंटमधून त्या समोरील बाजू AC वर BP हा परपेंडिक्युलर लंब टाकलेला आहे. त्याचप्रमाणे C ह्या वर्टेक्स पॉईंटमधून त्याची अपोजिट साईड AB यावर CR हा परपेंडिक्युलर टाकला आहे. तर यामध्ये 3 परपेंडिक्युलर जे आहेत लंब जे आहेत लंब रेख AQ, रेख CR आणि रेख BP हे तिन्ही लंब एक संपाती असतात आणि त्यांचा संपात बिंदू हा O म्हणजे ऑर्थोसेंटर असतो. द मेडियन्स आर कॉन्करंट. देअर पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड द सेंट्रोइड. इट इज डिनोटेड बाय G. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एक संपाती असतात आणि त्यांचा संपात बिंदू हा सेंट्रोइड म्हणजेच गुरुत्व मध्य असतो. तो G अक्षरांनी दाखवला जातो. आकृतीमध्ये ट्रायंगल ABC हा दिला आहे. तर प्रत्येक बाजू BA चा मध्यबिंदू मिडल पॉइंट P आहे. बाजू BC चा मिडल पॉइंट Q आहे. बाजू AC चा मिडल पॉइंट R आहे. म्हणजे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू या ठिकाणी दिले आहेत. तर ह्या मध्यबिंदूंना त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जोडलं तर ज्या मिळणाऱ्या रेख AQ, रेख BR आणि रेख CP या त्रिकोणाच्या मध्यगा आहेत. त्या सर्व मध्यगा ह्या एक संपाती असतात आणि तो जो बिंदू आहे तो संपात बिंदू आहे. त्यास आपण गुरुत्व मध्य सेंट्रोइड पॉइंट म्हणजेच गुरुत्व मध्य बिंदू हा G ने दाखवणार आहोत. सेंट्रोइड फॉर्म्युला इफ x1 y1 x2 y2 and x3 y3 are the vertex of a triangle, then coordinate of the centroid are is equal to x1 plus x2 plus x3 divided by 3 and y1 plus y2 plus y3 divided by 3. सेंट्रोइड म्हणजे गुरुत्व मध्य हा बिंदू जर आपल्याला निर्देशक त्याचे x आणि y चे निर्देशक काढायचे असतील तर त्याचं सूत्र असं आहे. जर त्रिकोणाचे शिरोबिंदू यांचे कोऑर्डिनेट निर्देशक x अक्ष आणि y अक्षावरचे दिले असतील तर ते x1 y1 आणि x2 y2 आणि x3 y3 असे 3 बिंदू जे त्रिकोणाचे वर्टेक्स पॉईंट आहेत त्याचे निर्देशक दिले असतील तर सेंट्रोइड म्हणजे गुरुत्व मध्य याचा निर्देशक कोऑर्डिनेट काढताना पुढील सूत्र आपण वापरतो. त्यामध्ये x1 प्लस x2 प्लस x3 भागिले 3 आणि y निर्देशक काढताना y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइड बाय 3 असं सूत्र
आपण वापरतो. थोडक्यात आपल्याला असं लक्षात ठेवायला लागेल, त्रिकोणाचे तिन्ही लंब काढले तर ते लंब एक संपाती असतात आणि त्याचा संपात बिंदू म्हणजे ज्या बिंदूमध्ये ते छेदतात त्या संपात बिंदूला आपण ऑर्थोसेंटर असं म्हणतो. त्यानंतर त्रिकोणाचे जर तिन्ही बाजूंच्या मध्यगा काढल्या तर त्या मध्यगा एक संपाती असतात आणि त्यांचा संपात बिंदू हा त्यांचा सेंट्रोइड म्हणजेच गुरुत्वमध्य असतो. त्यास आपण जी ने नाव देणार आहोत आणि ऑर्थोसेंटर यास आपण ओ ने नाव देणार आहोत. ॲटिट्यूड्स ऑफ ट्रायंगल हाईट परपेंडिक्युलर. एक ॲक्यूट अँगल ट्रायंगल. जर लघुकोन त्रिकोण दिला असेल तर ह्या शेजारील आकृतीमध्ये ट्रायंगल ABC हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे लघुकोन त्रिकोण आहे. तर ह्याचे ॲटिट्यूड्स म्हणजेच हाईट किंवा परपेंडिक्युलर कसे असतील ते आपल्याला बघायचे आहेत. ऑल ॲटिट्यूड्स इंटरसेप्ट इंटेरियर साइड ऑफ ट्रायंगल. जर लघुकोन त्रिकोण घेतला असेल तर त्याचे तिन्ही लंब जर काढले तर ते तिन्ही लंब एक संपाती असतात आणि त्यांचा संपात बिंदू त्या लघुकोन त्रिकोणाच्या आतमध्ये असतो. 2 राईट अँगल ट्रायंगल. जर आपण काटकोन त्रिकोण घेतला तर त्याचे जे लंब आहेत म्हणजे परपेंडिक्युलर किंवा ॲटिट्यूड आहेत ते कसे असतील, त्याचा संपात बिंदू कुठे असेल. ऑल ॲटिट्यूड्स इंटरसेप्ट ऑन पॉइंट ऑन राईट अँगल. काटकोन त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूंचे लंब काढले असतात ते काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणारा जो कोन आहे त्या कोनाच्या बिंदू वर असतात. तर तो आपला तिन्ही ॲटिट्यूड्सचा इंटरसेप्ट पॉईंट आहे म्हणजे छेदनबिंदू आहे. याचाच अर्थ असा आहे की काटकोन त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूंचे लंब ज्या ठिकाणी छेदतात तो जो बिंदू आहे तो त्या काटकोन त्रिकोणावर 90 अंशाचा कोन ज्या ठिकाणी वर्टेक्स होतो त्याच पॉईंटवर असतो म्हणजे त्रिकोणावर असतो. 3 ऑब्ट्युअस अँगल ट्रायंगल. ऑल ॲटिट्यूड्स इंटरसेप्ट आउटसाइड ऑफ ट्रायंगल. जर आपण विशालकोन त्रिकोणाबद्दल पाहत असेल तर ह्याच्या तिन्ही बाजूंचे लंब हे त्रिकोणाच्या बाहेर ओ ह्या ठिकाणी छेदतात. कॉन्ग्रुएन्स ऑफ ट्रायंगल्स. एक ट्रायंगल ABC and triangle PQR are congruent in the correspondence. So ABC corresponding PQR. So triangle ABC congruent triangle PQR implies the correspondence. Corresponding angle are congruent. Angle A congruent angle P, angle B congruent angle Q and angle C congruent angle R, and corresponding side are congruent. Sec AB congruent sec PQ, sec BC congruent sec QR, sec AC congruent sec PR आहेत म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहेत. हे जर दिले असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग म्हणजे जे दोन्ही बाजूनी बाण दाखवतात ते करस्पॉन्डिंग इम्प्लिज जो आहे जर आपल्याला दिला तर त्रिकोणाचे मुख्य घटक 6 आहेत तर त्यापैकी 3 बाजू आणि 3 कोन जर आपण विचार केला आणि आपल्याला एकास एक संगती जर दिली असेल तर याचाच अर्थ ते 2 त्रिकोण त्या एकास एक संगतीनुसार एकरूप आहेत. मग असं जर दिलं असेल तर त्रिकोणाचे जे 6 घटक आहेत पहिल्या त्रिकोणामधले 3 कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 कोनांशी एकरूप असतात. त्याच पद्धतीने पहिल्या त्रिकोणातील 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणातील 3 बाजूंशी अनुक्रमे एकरूप असतात. तर ते आपल्याला एकरूपता कशी कळणार तर करेस्पॉन्डिंग जे दिलेले आहे तर इथे ABC करेस्पॉन्डिंग PQR त्यापैकी क्रम लक्षात ठेवायचा आहे. जर तुम्हाला अँगलचा म्हणजे कोनांचा क्रम लक्षात ठेवायचा असेल तर पहिलं अक्षर A आहे तर A अँगलशी करेस्पॉन्डिंगमधलं
अँगल पी होईल. कोन बीशी एकरूप कोन क्यू होईल, कारण ते दोन्ही 2 क्रमांकाला आलेले आहेत. आणि कोन सीशी एकरूप कोन आर होईल, कारण ते 3ऱ्या क्रमांकाला आले आहेत. तर कोनांचं क्रम लावताना तुम्ही पहिल्याशी पहिला, दुसऱ्याशी दुसरा आणि तिसऱ्याशी तिसरा. आता 3 बाजू ज्या आहेत त्या करेस्पॉन्डिंग एकाच एक संगतीवरून एकरूप कशा दाखवायच्या, तर त्यातील पहिलं दुसरं म्हणजे ए बी शी एकरूप बाजू पी क्यू म्हणजे पहिलं दुसरं. त्यानंतर बाजू बी सी म्हणजे दुसरं तिसरं, त्याच्याशी एकरूप बाजू क्यू आर म्हणजे ह्यामधले सुद्धा आपण दुसरं तिसरं घेतलं. त्यानंतर बाजू ए सी म्हणजेच पहिलं तिसरं, त्यानंतर त्याशी एकरूप बाजू पी आर. तर हा क्रम लक्षात ठेवा. बाजूंशी दाखवताना पहिलं दुसरं अक्षर, त्यानंतर दुसरं तिसरं अक्षर आणि पहिलं तिसरं अक्षर, हा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवला पाहिजे. थोडक्यात असं लक्षात ठेवायला लागेल, जर 2 त्रिकोण एकाच एक संगतीमध्ये जर एकरूप दिले असतील तर त्या संगतीवरून त्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोन हे एकमेकांशी एकरूप होतात. We have to take care that the order of vertex observes the one-to-one correspondence as certain congruence. Their congruent parts are indicated by the identical marks. शेजारील आकृतीमध्ये करेस्पॉन्डन्स एकाच एक संगती दिलेली आहे. ए टू ए, बी टू सी, डी टू डी. यामध्ये करेस्पॉन्डन्स आपल्याला एकाच एक संगती जुळवायची असेल तर जे क्रम आपल्याला दिलेले आहेत ते क्रम व्यवस्थित आपल्याला घ्यायचे आहेत. तर पहिला जो आहे ए बी आणि डी घेतल्यानंतर त्याच्यानंतर जे येणार आहे त्याच क्रमाने घ्यायचे आहे ए सी डी. तर या पद्धतीने एकाच एक संगती लागेल. ए बी डी करेस्पॉन्डन्स ए सी डी जर ट्रायंगलमध्ये लिहायचं झालं तर ट्रायंगल ए बी डी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ए सी डी. नोट इट इज अ कन्व्हेन्शन टू इंडिकेट अ कॉमन साइड बाय द सिम्बॉल एस. 2 त्रिकोणांची एकरूपता दाखवताना दोन्ही त्रिकोण मध्ये जर समान सामायिक बाजू आले असेल तर त्यास आपण चिन्हांनी दाखवताना एस या सिम्बॉल म्हणजे चिन्हाने दाखवतो. अ टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. एकरूप त्रिकोणाच्या कसोट्या आपल्याला बघायच्या आहेत. तुम्हाला माहितीच आहे की एका त्रिकोणामध्ये एकूण 6 महत्त्वाचे घटक असतात. हे 6च्या 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज नसते. वेळ वाचवण्यासाठी एकरूप त्रिकोण दाखवताना काही कसोट्या म्हणजे शॉर्टकट बनवल्या आहेत. तर त्या कशा आहेत ते आपण बघू. एक SAS टेस्ट. डेफिनेशन व्याख्या त्याची. इफ 2 sides and the include angle of a triangle are congruent with 2 corresponding sides and the include angle of the other triangle, then the triangle are congruent with each other. मराठीमध्ये बा को बा कसोटी असं यास म्हणतात. याची व्याख्या अशी आहे की दिलेल्या 2 त्रिकोणांच्या एकाच एक संगतीनुसार जर पहिल्या त्रिकोणाचे 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन हा दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या कोनाशी अनुक्रमे एकरूप होत असतील तर ते 2 त्रिकोण बा को बा ह्या कसोटीने एकरूप होतात. आता ते कसं आहे तर ते आपण आकृतीवरून बघूया. SAS टेस्ट. शेजारील आकृतीमध्ये ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल LMN यामध्ये ट्रायंगल ए बी सी कॉन्ग्रुएंट ट्रायंगल LMN हे दिलेलं आहे. तर ह्या दोन्ही आकृत्यांमध्ये जर चिन्हांवरून जर आपण बघायचं झालं तर या ए बी या बाजूवर जशी सिम्बॉल म्हणजे चिन्ह आहे तसंच बाजू LM वर आहे. त्यानंतर अँगल बी हा जो आहे ज्या साईनने ब्ल्यू कलरने दाखवलेला आहे
त्याच ब्ल्यू कलरने एम हा अँगल दाखवला आहे आणि त्यानंतर बी सी ही जी बाजू आहे त्यावर जे साईन आहे तेच बाजू एम एनवर आहे. आता इथे ज्या साईननी दोन्ही ट्रँगलमधले दाखवले आहेत ते घटक एकरूप आहेत. म्हणजे बाजू ए बी ही एकरूप आहे बाजू एल एमला, अँगल बी हा एकरूप आहे अँगल एमला आणि बाजू बी सी ही एकरूप आहे बाजू एन एमला. जर हे क्रमाने, आता हे क्रम दाखवलेला आहे, बाणची दिशा लक्षात ठेवा, तर हा क्रम लक्षात ठेवा. तर बाजू, कोन आणि बाजू हा क्रम बघा, पहिली बाजू आली ए बी, त्यानंतर अँगल बी आला आणि त्यानंतर बाजू बी सी आली. तर हा क्रम लक्षात ठेवला तर ही टेस्ट लक्षात ठेवून, तर इथे साईड, अँगल आणि साईड म्हणजे SAS टेस्ट म्हणजे बा को बा कसोटी. ज्या वेळेस दोन त्रिकोण एकमेकांशी एका कसोटीने एकरूप होतात तेव्हा त्याचे उरलेले जे घटक असतात, जसे आता ह्या कसोटीमध्ये दोन बाजू एकरूप झालेले आहेत, तर तिसरी बाजू ही ॲटोमॅटिक ही एकरूप होते. त्यानंतर राहिलेले जे दोन कोन आहेत ते सुद्धा दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी एकरूप होतात. याचाच अर्थ असा आहे की जेव्हा दोन त्रिकोण एकमेकांशी एका कसोटीने एकरूप होतात तेव्हा त्याचे उरलेले संगत घटक हे सुद्धा एकरूप होतात. दुसरी कसोटी आहे SSS टेस्ट. डेफिनेशन बघूया. इफ 3 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट विथ 3 corresponding side of the other triangle then the two triangles are congruent. जर दोन त्रिकोणांमध्ये बा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप होणार असतील तर त्रिकोणाच्या दिलेल्या एकास एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी अनुक्रमे एकरूप असतील तर त्या दोन त्रिकोणांमध्ये बा ह्या कसोटीने एकरूपता येते. आता ही कसोटी आपण आकृतीवरून समजून घेऊ. SSS टेस्ट. ट्रायंगल QPR कॉन्ग्रुएंट ट्रायंगल YXZ. या शेजारील आकृतीमध्ये त्यावर जे चिन्ह दाखवले आहेत त्या चिन्हांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. तर इथे बाजू PQ ही एकरूप आहे XY ला, बाजू QR ही एकरूप आहे बाजू YZ ला, त्यानंतर बाजू PR ही एकरूप आहे बाजू XZ ला. तर या पद्धतीने ह्या त्रिकोणांच्या 3 बाजू पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी अनुक्रमे एकरूप आहे. म्हणून ह्या टेस्टमध्ये 3 बाजू एकरूप होतात. म्हणून ह्या टेस्टला SSS टेस्ट असं म्हटलं जातं. मग उरलेले 3 जे कोन आहेत पहिल्या त्रिकोणाचे हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 कोनांशी हे एकरूप होणार आहेत. ज्यावेळेस हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार एकरूप होतील म्हणजे ह्या त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी एकरूप झाल्यानंतर राहिलेले जे 3 कोन आहेत ते एकरूप दाखवल्यानंतर ॲटोमॅटिक एकरूप होतील. तिसरी कसोटी आहे ASA टेस्ट. डेफिनेशन व्याख्या त्याची आहे. इफ 2 angles of a triangle and a side included by them are congruent with 2 corresponding angles and the side included by them of the other triangle then the triangles are congruent with each other. को कसोटी व्याख्या. दिलेल्या दोन त्रिकोणांच्या एकास एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाचे 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू ही दुसऱ्या त्रिकोणाचे 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूशी अनुक्रमे एकरूप असतील तर असे दोन त्रिकोण को कसोटीनुसार एकरूप होतात. ASA टेस्ट. ट्रायंगल XYZ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल DEF. यामध्ये जे दोन त्रिकोण दिलेले आहेत त्या दोन त्रिकोणांमध्ये जे एकरूप घटक आहेत ते सारख्या चिन्हांनी दाखवले आहेत. तर अँगल X हा कॉन्ग्रुएंट अँगल आहे D शी, अँगल Z हा कॉन्ग्रुएंट अँगल आहे F
आणि ह्या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू जी आहे साईड XZ कॉन्ग्रुएंट साईड DF. अशा प्रकारे या पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू XZ ही दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू DF शी एकरूप आहेत. मग या दोन त्रिकोण जे आहेत ते को कसोटीने एकरूप होतील. 4 AAS टेस्ट डेफिनेशन. If two angles of a triangle and a side not included by them are congruent with corresponding angles and a corresponding side not included by them of the order triangle, then the triangles are congruent with each other. को कसोटी त्याची व्याख्या अशी आहे. दिलेल्या दोन त्रिकोणांच्या एकास एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन आणि एक बाजू जर दुसऱ्या त्रिकोणाचे दोन कोन आणि एक बाजू यांच्याशी अनुक्रमे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को या कसोटीने एकरूप होतात. आता आकृतीवरून ते समजून घेऊया. AAS और SAA टेस्ट. को किंवा को कसोटी. ट्रँगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रँगल PQR ह्या शेजारील आकृतीमध्ये अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल Q, अँगल C कॉन्ग्रुएंट अँगल R आणि साईड AC कॉन्ग्रुएंट साईड PR. अशा प्रकारे या पहिल्या त्रिकोणाच्या ट्रँगल ABC मध्ये दोन कोन आणि एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोन आणि एक बाजूशी अनुक्रमे एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण को किंवा को कसोटीनुसार एकरूप होतात. 5 हायपोटेन्यूज साइड टेस्ट डेफिनेशन. If the hypotenuse and a side of right angle triangle are congruent with the hypotenuse and the corresponding side of the other right angle triangle, then the two triangles are congruent with hypotenuse side test. जर दिलेल्या दोन त्रिकोणांच्या एकास एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा ही दुसऱ्या त्रिकोणाचा एक कर्ण आणि एक भुजा यांच्याशी अनुक्रमे एकरूप असेल तर त्या दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप होतात. हायपोटेन्यूज साइड टेस्ट फॉर राईट अँगल ट्रँगल. ट्रँगल ABC कॉन्ग्रुएंट ट्रँगल LMN. इथे आकृतीमध्ये ट्रँगल ABC आणि दुसरा ट्रँगल CMN हे राईट अँगल ट्रँगल आहेत. यामध्ये B आणि M हे राईट अँगल आहेत. हायपोटेन्यूज साइड AC कॉन्ग्रुएंट हायपोटेन्यूज साइड CN आणि साइड AB कॉन्ग्रुएंट साइड CM. अशा प्रकारे यामध्ये कर्ण आणि भुजा अनुक्रमे दुसऱ्या कर्ण आणि भुजाशी एकरूप असल्यामुळे हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप होतील. इन ट्रँगल ABC मेजर अँगल A = 90 डिग्री. थेरम ऑफ पायथागोरस. त्रिकोण ABC मध्ये एकोण 90 अंशाचा असेल तर तो काटकोन त्रिकोण असणार आहे. यामध्ये पायथागोरस सूत्र वापरताना इथे आपण लक्षात ठेवलं पाहिजे A जर 90 अंशाचा कोन असेल तर त्या समोरील बाजूस आपण कर्ण म्हणतो. तर त्या समोरील बाजू BC हा कर्ण होईल. तर उरलेल्या ज्या बाजू आहेत बाजू BA आणि बाजू AC ह्या 90 अंश करणाऱ्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. मग आता यामध्ये पायथागोरस सूत्र वापरताना इथे हायपोटेन्यूज स्क्वेअर = बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग हे सूत्र आपल्याला वापरावं लागतं. या सूत्रानुसार तुम्हाला बरीचशी उदाहरणं सोडवता येतात. जर काटकोन त्रिकोण असेल तर ह्या सूत्राच्या दोन्ही बाजू इक्वल येतात. जर काटकोन त्रिकोण नसेल तर ह्या सूत्राच्या दोन्ही बाजू अनइक्वल येतात म्हणजे असमान असतात.
प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, एकरूप त्रिकोणाचे गुणधर्म. यामध्ये एक रिफ्लेक्सिव्हिटी. ट्रायंगल ABC, congruent triangle ABC, its mean a triangle is congruent to itself. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे परिवर्तित, म्हणजे जर आपण परिवर्तित आकृती काढली तर याचाच अर्थ जो आरसा आहे, आपण आरशाच्या समोर उभं राहिलं तर आपण स्वतःला प्रतिमा असते ती आपल्याला दिसते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की प्रत्येक त्रिकोण स्वतःशी एकरूप असतो. 2. सिमेट्री. इफ ट्रायंगल ABC congruent triangle DEF, then triangle DEF congruent triangle ABC. तर इथे सिमेट्री म्हणजे सममिती. तर ह्यामध्ये आपण सममिती आकृती काढतो. याचाच अर्थ जर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा त्रिकोणसुद्धा पहिल्या त्रिकोणाला एकरूप असतो. 3. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजेच अनुवंशिक किंवा संक्रमण. यामध्ये इफ ट्रायंगल ABC congruent triangle DEF and triangle DEF congruent triangle PQR, then triangle PQR congruent triangle ABC. याचाच अर्थ असा आहे जसं अनुवंशिकता असते की मागच्या पिढीचा गुणधर्म आपल्या पिढीमध्ये येतो, त्यास आपण अनुवंशिक म्हणजे संक्रमण म्हणू शकतो. तर यामध्ये जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाला एकरूप असेल आणि दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाला एकरूप असेल तर पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाला एकरूप असतो. सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता. यामध्ये आपण दोन त्रिकोणांची समरूपता त्याबद्दल अधिक माहिती घेऊया. टू फिगर्स आर कॉल्ड सिमिलर if they have same shape, not necessarily the same size. दोन आकृत्या समरूप असण्यासाठी त्यांचा आकार समान असणे गरजेचा आहे. त्यांची मापे भिन्न असली तरी चालतात, ती मापे समान असणे गरजेचे नसते. एक्झाम्पल, फोटोग्राफ ऑफ an object and its enlarged copy, mini model of a building and the original building it is have same shape but they differ in size. Similarity म्हणजे समरूपता ही समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहत आहोत. यामध्ये आपण जर फोटो, आता सगळ्यांकडं मोबाईल असतो, एखादा फोटो छोटा असेल तर त्याला मोठा करताना आपण त्याला झूम करतो, म्हणजेच त्याची साईज वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बदल करू शकतो. परंतु त्या फोटोमध्ये दिसणारे जे व्यक्ती आहेत किंवा जे काही घटक आहेत ते सारखेच असतात, फक्त त्या फोटोची साईज तो मोठा किंवा लहान होत असतो. ह्या पद्धतीने आपण समरूपता पाहू शकतो. किंवा जर एखादी मोठी बिल्डिंग बांधायची असेल तर त्याचं मॉडेल पहिल्यांदा तयार केलं जातं. इंजिनियर या पद्धतीने जी मॉडेल म्हणून बनवलेली जी छोटी इमारत आहे, प्रत्यक्षात बांधलेली इमारत, त्यांची मापे भिन्न असतात परंतु त्यांचा आकार हा समान असतो आणि त्या पद्धतीने ती इमारत दिसत असते. या पद्धतीने आपण सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता याचं उदाहरण आपण समजून घेऊ शकतो. या पद्धतीने सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता ही व्यवहारामध्ये खूप उपयोगी पडते. टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. समरूप त्रिकोणांच्या कसोट्या. द ग्रुप्स ऑफ सच सफिशियंट कंडिशन्स आर कॉल्ड टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी विच वी शाल यूज. समरूप त्रिकोण दाखवण्यासाठी दोन त्रिकोणामधले जे घटक आहेत ते एकास एक संगतीनुसार एकत्र आणावं लागतात. ती जे एकत्र आणण्याची कंडिशन, अट आहे, ती आपल्याला टेस्ट म्हणजेच कसोटी म्हणून बघणार आहोत. एक
AAA test for similarity of triangles for a given correspondence of verticals when corresponding angles of two triangles are congruent then the two triangles are similar. समरूपतेची को कसोटी दोन त्रिकोणांच्या दिलेल्या एकास एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणातील तीन कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन कोनांशी अनुक्रमे एकरूप असतील तर त्या दोन त्रिकोणामध्ये को ह्या कसोटीने दोन त्रिकोण समरूप होतात. इन ट्रायंगल ABC and triangle PQR in the correspondence ABC 1:1 corresponding PQR angle A congruent angle P, angle B congruent angle Q and angle C congruent angle R. So then triangle ABC similar triangle PQR. AAA test for similarity of triangles. दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यामध्ये निरीक्षण केलं असता जे समान चिन्हांनी दाखवलेले घटक हे एकरूप आहेत. तर दिलेल्या आकृतीप्रमाणे जो कोन A आहे तो कोन P शी एकरूप आहे आणि कोन B हा कोन Q शी एकरूप आहे आणि कोन C हा कोन R शी एकरूप आहे. त्यावर समान चिन्ह दाखवले आहेत. तर ह्या कोनांच्या जर जोड्या व्यवस्थित लावत गेलो तर आपल्याला इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR म्हणजे त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये जर एकास एक संगती लावायची असेल तर जो ॲरो दाखवलेला आहे तर त्या क्रमाने जे आपल्याला एकरूप घटक दिलेले आहेत त्यांचा क्रम व्यवस्थित लावल्यानंतर ॲरोची दिशा बघा तर त्या दिशेने आपल्याला त्या ट्रायंगलचं रीड करायचं आहे, वाचन करायचं आहे. तर त्या एकास एक संगती आपल्याला मिळेल. तर इथे ABC ही एकास एक संगती लागेल PQR. तर जे चिन्ह आहेत त्या चिन्हाप्रमाणे आपण दोन्ही त्रिकोणांची घटक जे आहेत जे जुळवलेले आहेत. तर इथे A हा कोन हा P शी एकरूप आहे आणि B हा कोन Q शी एकरूप आहे आणि कोन C हा R शी एकरूप आहे. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे तीन कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन कोनांशी एकरूप झालेले आहेत. म्हणून जर पहिल्या त्रिकोणाचे तीन कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन कोनांशी एकरूप होत असतील तर ते दोन त्रिकोण को ह्या कसोटीने समरूप होतात. जी वरती एकास एक संगती लावलेल्या आहेत त्यास फक्त ट्रायंगलचं साईन लावून त्याला समरूपता दाखवायची आहे. जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्याच्या उरलेल्या ज्या बाजू आहेत त्या प्रमाणात म्हणजेच इन प्रपोर्शन मध्ये असतात. A टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स फॉर अ गिवन करेस्पॉन्डन्स ऑफ वर्टिकल्स व्हेन टू अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट टू टू करेस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अनदर triangle then remaining angle of first triangle is congruent to the remaining angle of the second triangle. This means when two angles of one triangle are congruent to two corresponding angles of another triangle then this condition is sufficient for similarity of two triangles. This condition is called AA test of similarity. In triangle ABC and triangle PQR in the correspondence ABC 1:1 correspondent PQR angle B congruent angle Q angle C congruent angle R. So then triangle ABC similarity triangle PQR. A टेस्ट फॉर सिमिलरिटी समरूपतेची जी को
ही कसोटी आहे, त्याची उपकसोटी को को ही समरूप कसोटी आहे. यामध्ये जर दिलेल्या त्रिकोणांमधील 3 कोनांऐवजी जर पहिल्या त्रिकोणाचे 2 कोन हे दुसऱ्या त्रिकोणांच्या 2 कोनाशी अनुक्रमे एकरूप होत असतील तर को को या समरूप उपकसोटीने 2 त्रिकोण समरूप होतात. त्रिकोणाच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ह्या गुणधर्मानुसार उरलेले जे कोन आहेत ते एकमेकांशी ऑटोमॅटिक एकरूप होतात. म्हणजेच दिलेल्या 2 त्रिकोणामधील 2 कोन हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी एकरूप जरी झाले तरी ते को को या समरूपतेची उपकसोटीनुसार समरूप होतात. 2 SAS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स फॉर अ गिवन करेस्पॉन्डन्स ऑफ वर्टिकल्स of 2 triangles if 2 pairs of corresponding sides are in same proportion and the angles between them are congruent then the 2 triangles are similar. 2 त्रिकोणांच्या दिलेल्या एकास एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाच्या 2 बाजू या दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 बाजूंशी प्रमाणात असतात आणि त्या 2 बाजूंमधील समाविष्ट कोन हा दुसऱ्या त्रिकोणातल्या समाविष्ट कोनाशी एकरूप असतो. म्हणजे 2 बाजू प्रमाणात आणि एक कोन एकरूप असतो. त्यावेळेस ते 2 त्रिकोण हे एकास एक संगतीनुसार बा को बा कसोटीने समरूप होतात. In triangle KLM and triangle RST, angle KLM congruent angle RST, KL divided by RS equal to LM divided by ST equal to 2 divided by 3. Therefore, triangle KLM similar triangle RST SAS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. त्रिकोण KLM आणि त्रिकोण RST या दोघांचा विचार केला असता KL ही 4 आहे तर RS ही 6 आहे. जर या दोघांचा भागाकार जर केला किंवा यांचा रेशो जर काढला तर आपल्याला 4/6 त्यानंतर LM आणि ST यांचा रेशो जर काढला तो सुद्धा 2:3 येईल. तर या ठिकाणी 4 आणि 6 यांचा भागाकार करताना 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6 त्याचप्रमाणे 6 आणि 9 या दोघांचा भागाकार करताना 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. तर ह्या ज्या बाजूंचं प्रमाण आहे 2:3 येणार आहे. त्यानंतर ह्या दोन्ही बाजूंमधला जो कोन आहे कोन KLM हा कोन RST शी एकरूप आहे. तर या जे चिन्ह दिलेले आहेत त्या चिन्हाप्रमाणे या त्रिकोणांना क्रमाने वाचलं तर बाजू कोन आणि बाजू म्हणजे बा को बा कसोटीने हे 2 त्रिकोण समरूप होतात. 3 SSS टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स for a given correspondence of verticals of 2 triangles. When 3 sides of a triangle are in proportion to corresponding 3 sides of another triangle, then the 2 triangles are similar. 2 त्रिकोणांच्या दिलेल्या एकास एक संगतीनुसार पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी प्रमाणात असतील तर ते 2 त्रिकोण बा 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 या कसोटीने समरूप होतात. PQ upon XY is equal to PR upon XZ is equal to QR upon YZ is equal to 1/2. So triangle PQR similar triangle XYZ SSS
टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. आकृतीमध्ये त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ हे दोन त्रिकोण आपण व्यवस्थित निरीक्षण केले तर याच्या ज्या बाजू आहेत त्या कोणकोणत्या प्रमाणात येतात, त्यांचं प्रमाण व्यवस्थित येते का हे चेक करण्यासाठी आपण जर बाजू PQ आणि बाजू XY, तर PQ ही 3 दिलेली आहे आणि XY ही 6 दिलेली आहे, तर यांचं प्रमाण म्हणजे भागाकार केला तर तो एकास 2 येतो, म्हणजे 3 एके 3 आणि 3 दुने 6. त्याचप्रमाणे बाजू PR आणि बाजू XZ यांचं जर प्रमाण पाहिलं, PR जी आहे ती 4 आहे आणि XZ ही 8 आहे, म्हणजे 4 दुने 8. त्याचप्रमाणे QR आणि YZ म्हणजे बे एक बे आणि बे दुने 4, म्हणजे ह्या बाजूंचं जर प्रमाण काढलं तर ते प्रमाण प्रत्येक ज्या बाजू घेतलेल्या आहेत आपण त्यांचं प्रमाण एकास 2 म्हणजे 1/2 येते. ज्या बाजू प्रमाणात आहेत त्यांच्यावर सारख्या चिन्हांनी जर खुणा केल्या आणि त्यांची एकास एक संगती लावली तर त्या संगतीनुसार त्रिकोण PQR समरूप त्रिकोण XYZ ही आकृतीत दाखवलेल्या बाणांच्या दिशेने रीड केल्यानंतर तुम्हाला यामध्ये बा ही समरूपतेची कसोटी दोन त्रिकोणांमध्ये लागेल असे दिसून येईल. जेव्हा दोन त्रिकोण बा या समरूप कसोटीने समरूप होतात तेव्हा त्यांचे उरलेले 3 कोन हे दुसऱ्या राहिलेल्या त्रिकोणातील 3 कोनांशी एकरूप होतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. एक, रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजेच परिवर्तित. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल ABC. इट्स मीन अ ट्रायंगल इज सिमिलर टू इटसेल्फ. याचाच अर्थ असा आहे की प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. 2, सिमिलरिटी म्हणजे सममिती. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF then ट्रायंगल DEF सिमिलर ट्रायंगल ABC. म्हणजे जर पहिला त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणाला समरूप असेल तर दुसरा त्रिकोण हा पहिल्या त्रिकोणाला सुद्धा समरूप असणार आहे. 3, ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे अनुवंशिक. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल DEF and ट्रायंगल DEF सिमिलर ट्रायंगल PQR then ट्रायंगल PQR सिमिलर ट्रायंगल ABC. अनुवंशिक म्हणजे पहिला त्रिकोण हा दुसऱ्या त्रिकोणाला समरूप असेल आणि दुसरा त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाला समरूप असेल तर याचा अर्थ असा आहे की पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाला सुद्धा समरूप असणार आहे. नोट करेस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. दिस इज रिटन ॲज CSST. प्रॉपर्टीज ऑफ रेशोज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल्स. त्रिकोण क्षेत्रफळासंबंधी काही गुणधर्म. 1, एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR इज इक्वल टू BC इंटू AD अपॉन QR इंटू PS और A1 अपॉन A2 इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. त्रिकोण ABC मध्ये BC या बाजूवर AD हा लंब टाकलेला आहे म्हणून BC हा पाया आहे आणि AD ही उंची आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण PQR मध्ये PS ही लंब टाकलेले QR वर, याचा अर्थ QR हा पाया आहे आणि PS ही उंची आहे. तर त्रिकोण जर 2 वेगवेगळे दिले असतील आणि त्याचा पाया आणि उंची ह्या दिल्या असतील तर त्या त्रिकोण क्षेत्रफळांचा भागाकार रेशो म्हणजे त्यांचं प्रमाण जर दोन्ही त्रिकोणांमध्ये पाया आणि उंची वेगवेगळ्या असतील तर दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या पाया
आणि उंची यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतात. खाली यामध्ये शॉर्टकटमध्ये A1 आणि A2, आता हा B1 जो आहे तो पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे आणि H1 जो आहे तो पहिल्या त्रिकोणाची उंची आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 आहे आणि त्याचा पाया B2 आहे आणि उंची H2 आहे. तर हे शॉर्टकटमधलं सूत्र तुम्ही वापरलं तरी चालतं. यामध्ये दोन्ही त्रिकोणांचे पाया आणि उंची वेगवेगळ्या आहेत. दोन एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल BCD इक्वल टू AB डिवाइड बाय CD और A1 अपॉन A2 इक्वल टू H1 अपॉन H2, B1 इज इक्वल टू B2 फॉर ट्रायंगल्स विथ कॉमन और इक्वल बेस. दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण BCD या दोन्ही त्रिकोणांना BC हा पाया समान आहे म्हणजे कॉमन आहे. म्हणून जर दोन त्रिकोणांमध्ये पाया हा सामायिक असेल तर त्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा भागाकार हा त्यांच्या उंचींच्या प्रमाणात असतो. तीन एरिया ट्रायंगल DEP डिवाइड बाय एरिया ट्रायंगल DFP इक्वल टू EP डिवाइड बाय FP और A1 divided by A2 equal to B1 divided by B2 dash if H1 equal to H2 for triangles with same or common height. दिलेल्या आकृतीमध्ये शिरोबिंदू D पासून एकाच रेषेत असणारे बिंदू EPF यावर जे त्रिकोण तयार होतील त्या त्रिकोणांना उंची समान असणार आहे. म्हणजेच दोन्ही त्रिकोणांना जर उंची समान असेल तर त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा भागाकार हा त्यांच्या पायांच्या भागाकारा इतका असतो. म्हणजे दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे ही त्यांच्या पायांच्या प्रमाणात असतात. चार लाइन L पैरेलल लाइन N, सो एरिया ट्रायंगल ABD इक्वल टू एरिया ट्रायंगल ACD और A1 equal to A2 if B1 is equal to B2 and H1 is equal to H2 for triangles with same or common equal bases and equal heights are equal in areas. दिलेल्या आकृतीमध्ये रेषा L ही रेषा M यास समांतर आहे. त्यामुळे या समांतर रेषेमध्ये येणारे त्रिकोण ABD आणि त्रिकोण ACD यांना उंची सारखी असणार आहे कारण ह्या त्रिकोणांचे शिरोबिंदू ह्या रेषांवर आले आहेत. म्हणजेच या समांतर रेषेमध्ये हे त्रिकोण बद्ध आहेत त्यामुळं उंची समान असणार आहे. त्याचप्रमाणे ह्या दोन्ही त्रिकोणांना AD ही उंची समान आहे. म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांचे पाया आणि उंची ह्या दोन्ही समान आहेत. म्हणून जर दोन्ही त्रिकोणांचे पाया तसेच उंची एकमेकांना सारख्या लांबीच्या असतील तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांसंबंधी सांगायचं झालं तर दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. 5 ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळासंबंधी एरिया ट्रायंगल ABC अपॉन एरिया ट्रायंगल PQR इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. Theorem: the ratio of areas of two similar is equal to the ratio of the square of their corresponding sides. दोन त्रिकोण एकमेकांशी समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं प्रमाण हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते. ट्रिगोनोमेट्रिक बेसिक फॉर्म्युलाज. इन राईट अँगल ट्रायंगल ABC
अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री. त्रिकोणमितीची मूलभूत सूत्रे. यामध्ये त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण दिलेला आहे. त्यामध्ये कोन बी हा 90 अंशाचा आहे. तर इथे आपण बी सी या बाजूला एक्स लांबी देऊया, ए बी या बाजूला वाय लांबी देऊया आणि ए सी जो कर्ण आहे म्हणजे हायपोटेनिस जो आहे तो आर घेऊया. आणि आता बी हा 90 अंशाचा असल्यामुळे कोन ए आणि सी हे जे राहिलेले कोन आहे 180तून 90 गेल्यानंतर राहतील 90, म्हणजे कोन ए आणि सी या दोघांची टोटल बेरीज 90 अंश असणार आहे. जर कोन सी हा थीटा घेतला तर ए कोन जर काढायचा झाला तर 90 वजा थीटा होईल. परंतु आपण फक्त आता इथे कोन सी ला थीटा म्हणून घेऊया. तर त्यानुसार आपल्याला सी हा जो कोन आहे तो थीटा आहे, म्हणजे सी कोनाची समोरची बाजू म्हणजे थीटा ह्या कोनाची समोरची बाजू म्हणजे अपोजिट साईड. तर थीटा ह्या कोनाची अपोजिट साईड आहे ए बी आणि ॲडजसेंट साईड आहे बी सी. पहिलं सूत्र आहे साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साईड ऑफ अँगल डिवाइड बाय हायपोटेनिस इज इक्वल टू. आता आपल्याला साइन थीटा म्हणजे थीटाच्या अपोजिट साईड, तर अपोजिट साईड आहे ए बी डिवाइड बाय ए सी इज इक्वल टू ए बी बद्दल आपण वाय घेणार आणि ए सी बद्दल आर घेणार. एक साइन थीटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. यामध्ये कोनासमोरची बाजू म्हणजे थीटा कोनासमोरची बाजू ए बी आहे आणि कर्ण हा ए सी आहे. म्हणून इथे ए बी बद्दल आपण वाय घेणार आहोत आणि ए सी बद्दल आर घेणार आहे. म्हणजे साइन थीटा हा इक्वल टू ए बी डिवाइड बाय ए सी इक्वल टू वाय डिवाइड बाय आर असा होईल. 2 कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड ऑफ अँगल डिवाइड बाय हायपोटेनिस इज इक्वल टू बी सी डिवाइड बाय ए सी इज इक्वल टू एक्स डिवाइड बाय आर. 2 कॉस थीटा म्हणजे लगतची बाजू छेद कर्ण. तर या आकृतीमध्ये थीटा ह्या कोनाची लगतची बाजू बी सी आहे आणि कर्ण ए सी आहे. म्हणून बी सी छेद ए सी इक्वल टू एक्स डिवाइड बाय आर. 3 टॅन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ अँगल इक्वल टू ए बी डिवाइड बाय बी सी इक्वल टू वाय डिवाइड बाय एक्स. 3 टॅन थीटा म्हणजे कोनासमोरील बाजू छेद कोनालगतची बाजू. म्हणजेच या आकृतीमध्ये थीटा या समोरची बाजू आहे ए बी आणि थीटा याची लगतची बाजू आहे बी सी. म्हणजेच ए बीच्या जागी आपण वाय ठेवणार आणि बी सी जागी एक्स ठेवणार. म्हणजे ए बी छेद बी सी इज इक्वल टू वाय छेद एक्स. 4 cosec theta is equal to hypotenuse divided by opposite side of angle is equal to AC divided by AB equal to R divided by Y. 4 cosec theta म्हणजेच कर्ण छेद कोनासमोरील बाजू. यामध्ये या आकृतीचा कर्ण म्हणजे या त्रिकोणाचा कर्ण AC आहे आणि कोनासमोरची बाजू म्हणजे थीटा समोरची बाजू AB आहे. म्हणजेच कर्णाच्या जागी आपण आर ठेवणार आणि समोरची बाजू जी आहे ए बी त्याबरोबर वाय ठेवणार. 5 सेक थीटा इज इक्वल टू हायपोटेनिस डिवाइड बाय ॲडजसेंट साइड ऑफ अँगल इज इक्वल टू ए सी डिवाइड बाय बी सी इज इक्वल टू आर डिवाइड बाय एक्स. 5 सेक थीटा म्हणजे कर्ण छेद कोनालगतची बाजू. या त्रिकोणामध्ये कर्ण ए सी आहे आणि कोनालगतची बाजू ही बी सी आहे. म्हणजेच ए सी छेद बी सी बरोबर आर छेद एक्स. 6 कॉट थीटा इज इक्वल टू ॲडजस्टंट साइड ऑफ अँगल डिवाइड बाय अपोजिट साइड ऑफ अँगल इज इक्वल टू बी सी डिवाइड बाय ए बी इक्वल टू एक्स डिवाइड बाय वाय. 6 कॉट थीटा म्हणजे कोनालगतची बाजू छेद कोनासमोरील बाजू. या त्रिकोणामध्ये कोनालगतची बाजू बी सी आहे आणि कोनासमोरील बाजू ही ए बी आहे.
बी सी जागी आपण एक्स ठेवणार आणि ए बी जागी वाय ठेवणार. या पद्धतीने कॉट थिटा बरोबर बी सी छेद ए बी बरोबर एक्स छेद वाय अशी किंमत तयार होईल. साइन याचं सूत्र आहे अपोजिट साइड ऑफ अँगल डिवाइड बाय हायपोटेनिस. तर तुमचं कॉसेकचं सूत्र याच्या उलट होईल. हायपोटेनिस वर जाईन आणि अपोजिट साइड अँगल हा खाली येईन. तर या पद्धतीने तुम्ही बाकीच्या जोड्या ज्या आहेत कॉसच्या उलट सेक आणि टॅनच्या उलट कॉट या जोड्यांची सूत्र अशी थोडक्यात लक्षात ठेवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण या भागामध्ये ट्रायंगल म्हणजे त्रिकोण या विषयी पुष्कळ माहिती मिळवली आहे. तरी आणखी जर तुम्हाला काही माहिती मिळाली तर ती तुम्ही जरूर मिळवा आणि ट्रायंगल या विषयी मूलभूत ज्या घटना आहेत, ज्या घटक आहेत त्याचा अभ्यास करून हा भाग तुम्ही चांगला करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारख्या हुशार आणि अभ्यासू आणि गरजू विद्यार्थ्यांना आमच्या झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.